मी का नाही गावाला गेले होते ना, तर इथून गंठल माझं घेऊन गेलते. म्हणलं माझं गंठल ना खूप कुजलंय, म्हणलं त्याला खूप वर्ष झालं, 6-7 वर्ष झालं गाठलंच नाही आहे. कधी कधी घालते, ठेवून देते. तर मग खूप कुजलं होतं, तर मी गेले धारोळला आणि बाजारला, आणि मग ते गाठून आणलं. तर फक्त मी 60 रुपयात गाठलं बघा माझं गंठण. फक्त 60 रुपयामध्ये गाठलं या. आणि इकडं तर 250 म्हणतेन, 200 म्हणतेन. फक्त 60 रुपयामध्ये गाठून आणलं एवढं मोठं गंठण. तर मग तसंच बाजारला का नाही, पण ते गाठायला खूप टाईम लागला होता, खूपच टाईम. म्हणजे का नाही, मावशीनं का नाही इतकं छानपैकी बसून शनी भाभी होत्या. तर मग मला तिथं अर्धा तास लागला. त्यांना एकदम दमाने सगळे फिरकी पण लावून दिली. 60 रुपयामध्ये एवढं मोठं गंठण पण उगवलं. तर खूप टाईम लागला. तर मग माझी आई का नाही तवर तिकडं भाजीकडं गेली होती. तर मग म्हणली तवर पुढे जाते आणि भाजीपाला काहीतरी घेते. तर मग मी का नाही खूप वेळ तिथं बसले. तर हे आजी आजोबा ते नातू त्यांचा म्हणतोय काहीतरी घेऊन द्या, घेऊन द्या. तर मग लगेच दुसरे एक समोर पुण्याच्याला बाबा आले होते तिथं. त्या मिरच्या किराणा दुकान त्या का हे बाबा आहेत ना, लेकीकडे चालले होते. तर मला म्हणते तर बाई, माझ्या लेकीला एवढा फोन लावून देतीस का? तर बरं बरं म्हणलं. तर का नाही शुक्रवार होता, तर मी बाजारला गेले होते. आणि मग सगळा रताळं शाबू बाजारामध्ये, बापरे, भगरीचं पीठ, नुसते फळं फ्रूट लय होतं बाजारामध्ये. तर मग ते बाबा म्हणले माझ्या मुलीला फोन लावून द्या, मी सांगतो तिला बाजारात मला घ्यायला या म्हणून शनी. हो, तर मग बरं म्हणलं, मग बाबाला लावून दिलं. हे बघा हे सवासणीला ते गावाला नाहीत का बाया त्यांच्या देतात हातायनं, ते खूप छान होते. मणी का नाही इंग्लिश मनीच नव्हते बाय, असे खिदरे बेदरे होते, म्हणून मी नको म्हणलं टाकाय.